नमस्कार. कधीकधी असं होतं की मिळवलेलं यशच आपल्यासाठी एक मोठं आव्हान बनून उभं राहतं. आणि सध्या भारतात अगदी असंच काहीसं घडताना दिसतंय. देशाच्या प्रगतीमध्येच एक मोठा राजकीय वादळ दडलेलं आहे. आणि आज आपण याच विरोधाभासाची उकल करणार आहोत. जरा विचार करा. समजा एखाद्या राज्याने खूप मेहनत करून विकास साधला, पण त्या यशाची किंमत म्हणून राष्ट्रीय राजकारणातला त्याचा आवाजच कमी झाला तर? हाच तो विचित्र पण खूप महत्वाचा प्रश्न आहे, जो आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रस्थानी आहे. चला तर मग याचा मुळाशी जाऊया. म्हणजे नक्की काय घडतंय. आपण एका अशा विचित्र परिस्थितीबद्दल बोलतोय जिथे देशातली काही सर्वात प्रगत, सर्वात विकसित राज्य, त्यांना त्यांच्याच प्रगतीमुळे राजकीय फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे की नाही विचित्र? तर मूळ समस्या काय आहे? ती आहे उत्तर आणि दक्षिण भारतातली वाढती दरी. हो, ही सामाजिक आणि आर्थिक दरी आता इतकी वाढली आहे की ती एका मोठ्या राजकीय संघर्षाचं कारण बनू पाहतीये. पण ही दरी नेमकी आहे तरी काय? म्हणजे आपण कशाबद्दल बोलतोय? हे सगळं समजून घेण्यासाठी चला ह्या दोन भारतांच्या कहाणीत जरा डोकावून पाहूया. आता बघा, इथे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहेत तामिळनाडू, केरळसारखी दक्षिणेकडची राज्य. इथलं दरडोई उत्पन्न जास्त आहे, साक्षरता आणि आरोग्य सुविधा उत्तम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथला लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी आहे. आता या उलट दुसऱ्या बाजूला बघा, उत्तर प्रदेश, बिहारसारखी उत्तरेकडची राज्य. ही राज्य मानवी विकासात आणि आर्थिक उत्पादकतेत मागे आहेत, पण त्यांची लोकसंख्या मात्र खूप वेगाने वाढतीये. हा फरक खूप मोठा आहे. ठीक आहे, ही दरी आहे हे तर कळलं. पण मग या आर्थिक दरीचा आणि राजकीय संघर्षाचा काय संबंध? तर खरा ट्विस्ट इथेच आहे. याचं उत्तर दडले एका प्रक्रियेत. आणि ती प्रक्रिया म्हणजे जनगणना आणि त्यानंतर होणारी मतदारसंघांची पुनर्रचना. या प्रक्रियेला म्हणतात परिसीमन किंवा डिलिमिटेशन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे आपल्या देशाचा राजकीय नकाशा नव्याने काढण्यासारखा आहे. म्हणजे पुढची जनगणना झाल्यावर कोणत्या राज्याला लोकसभेत किती खासदार पाठवता येतील हे त्यांच्या लोकसंख्येवरून ठरवलं जाणार आहे. आणि इथेच खरा पेच निर्माण होतो. हे बघा, ही एक साखळी प्रतिक्रिया आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी काय केलं? त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी खूप चांगलं काम केलं आणि त्यात ते यशस्वीही झाले. पण आता गंमत बघा, जेव्हा नवीन जनगणनेनुसार जागा वाटल्या जातील तेव्हा काय होईल? ज्यांची लोकसंख्या जास्त, म्हणजे उत्तरेकडची राज्य, त्यांना जास्त जागा मिळतील. आणि ज्यांची लोकसंख्या कमी झाली, म्हणजे दक्षिणेकडची राज्य, त्यांना त्यांच्या सध्याच्या जागासुद्धा गमवाव्या लागतील. म्हणजे चांगल्या कामाची शिक्षाच. आणि यामुळे एक खूप गंभीर प्रश्न उभा राहतो की जी राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान देतात, त्यांचाच आवाज संसदेत कमी होणार का? हा फक्त काही जागा कमी जास्त होण्याचा हिशोब नाहीये. हे तर आपल्या भारताच्या संघराज्य रचनेच्या म्हणजे फेडरल स्ट्रक्चरच्या मूळ तत्वांनाच एक प्रकारचं आव्हान आहे. हे जे वाक्य आहे ना, हे या संपूर्ण चर्चेचं सार आहे. हीच ती मूळ भीती आहे की जी राज्य देशाची आर्थिक इंजिनं आहेत, त्यांचाच राजकीय प्रभाव कमी होऊन जाईल. खरं तर ही एका अर्थाने विकासाची शिक्षाच म्हणावी लागेल. आणि जर या समस्येवर वेळीच तोडगा नाही काढला तर याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. राज्यांमधले संबंध बिघडू शकतात, आपली जी संघराज्य प्रणाली आहे ती कमकुवत होऊ शकते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जी राज्य देशाच्या विकासाला गती देत आहेत, त्यांचाच महत्त्वाचे निर्णय घेण्यामधला सहभाग कमी होऊन जाईल. पण थांबा, यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे चित्र असं पूर्णपणे सरळसोट नाहीये. म्हणजे असं नाही की दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये सगळंच आलबेल आहे. तिथेही त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत समस्या आहेतच. जसं की बरीचशी संपत्ती फक्त मोठ्या शहरांमध्येच आहे आणि ग्रामीण भागात आजही गरिबी आणि दुसरी आव्हानं आहेत. बरं, मग या सगळ्यावर उपाय काय? असा काही मार्ग आहे का की जिथे लोकशाहीच्या तत्वांचा पण आदर होईल आणि राज्यांनी केलेल्या प्रगतीचाही सन्मान राखला जाईल? एक उपाय जो सुचवला जातोय तो म्हणजे राहासी प्रमाणशीरता किंवा इंग्रजीत डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटी. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा सोपा अर्थ असा आहे की ठीक आहे, ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना जास्त जागा मिळतील. पण जी राज्य लहान आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत थोडंसं जास्त प्रतिनिधित्व दिलं जाईल. हे थोडं कसं आहे माहितीये? जसं खेळात एखाद्या कमजोर टीमला थोडा फायदा दिला जातो जेणेकरून सामना बरोबरीचा होईल, तसंच काहीसं. पण फक्त एवढंच करून भागणार नाही. एका मोठ्या व्यापक उपायाची गरज आहे. काय करता येईल? पहिलं तर केंद्र आणि राज्यांमध्ये एक नवीन सामाजिक करार
एक नवीन सामंजस्य व्हायला हवं. दुसरं, उत्तरेकडच्या राज्यांच्या विकासासाठी गुंतवणूक वाढवली पाहिजे, जेणेकरून ही दरीच कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासारखं चांगलं काम केलंय त्यांना त्याची शिक्षा नाही तर बक्षीस मिळालं पाहिजे, हे पक्कं करावं लागेल. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. तो प्रश्न हा आहे की कोणताही देश लोकशाहीला धक्का न लावता आपल्या यशाचं कौतुक कसं करू शकतो. म्हणजे यशस्वी भागांना प्रोत्साहन देताना लोकशाहीच्या मूळ तत्वांना धक्का न लावता हे संतुलन कसं साधायचं. भारताच्या भविष्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे.